सर्व सद्गुण संपन्ना गीता भक्ति परायणा भवितुं जीवनेऽस्माकं जागृता बालका वयम् उत्थाने राष्ट्रधर्मस्य विज्ञानदृष्टिमाशिता विवेकानन्द मार्गेण वयं सर्वे समर्पिताः। मित्रांनो, देवाने डोळे दिलेत बघण्यासाठी आणि मेंदू दिलाय समजण्यासाठी, ज्याने आपण दुनियेला बघतो आणि समजतो आणि एक समज तयार करतो, त्यालाच आपण दृष्टिकोन म्हणतो। प्रत्येक माणसाचा एक दृष्टिकोन असतो आणि तो त्यानेच ह्या दुनियेला बघतो। हाँ, काय नाव आहे? सर योगेश। योगेश, रूम नंबर 5। थँक्यू सर। हॅलो सर। काय नाव आहे? सर विक्रांत। विक्रांत, रूम नंबर 21। ओके सर। सर एक विचारू का? रूम मध्ये अजून मुलं पण आहेत का? त्या रूम मध्ये टोटल 4 मुलं आहेत, त्यातले 2 तुझे सिनियर्स आहेत। सर मला म्हणायचंय की ती मुलं कशी आहेत? जसा तू विचार करतोयस अगदी तशीच आहेत। याचा अर्थ मुलं थोडी त्रास देणारी आहेत, मला अलर्ट राहावं लागेल। ओके सर, थँक्यू। अरे इथे तर लपून छपून अटॅक करतात, खूपच सांभाळून राहावं लागेल। सॉरी मित्रा, लागलं तर नाही ना? नाही नाही, नाही लागलं। तुमचा बॉल आहे? हो। नाही, इट्स ओके, नो प्रॉब्लेम। ओके। जराही मॅनर्स नाहीये। मी आलोय, ऍटलीस्ट कोणी हाय हॅलो तरी करायला हवं। न्यू ऍडमिशन? अरे बाबा, न्यू ऍडमिशन आहे म्हणून तर पहिल्यांदा दिसतोय ना, याआधी बघितलंय मला? असंच चढतड उत्तर देन या लोकांना, तरच तमाशी घाबरून राहतील। हॅलो सर। न्यू ॲडमिशन? हो सर, ऋषी शर्मा सर। सॉरी सर, थोडा उशीर झाला। काही हरकत नाही। ऋषी शर्मा, रूम नंबर 21। आणि हां, त्या रूममध्ये आणखीन 3 स्टुडंट्स असतील, त्यातले 2 तुझे सिनियर्स आहेत। सर इथले स्टुडंट्स कसे आहेत? जसा तू विचार करतोयस अगदी तसेच आहेत।
म्हणजे इथेही सगळे चांगले आणि मदत करणारे मित्रच बनतील. मग तर मज्जाच. ओके सर, थँक्यू. मित्रा, रूम नंबर 21 कुठे आहे? न्यू ऍडमिशन? हो. मी पण. ऋषी. विक्रांत. इथून सरळ. थँक्यू. विराट, हे कसं सॉल्व्ह होईल? सिंपल आहे यार. हा फॉर्म्युला याच्यामध्ये असं फिट करायचा. हॅलो फ्रेंड्स. हाय. हाय. मी न्यू ॲडमिशन आहे. मी ह्याच रूममध्ये राहणार आहे. तुमचा नवीन रूम पार्टनर. मी माझं सामान इथे ठेवलं तर चालेल? पूर्ण रूमच तर आपली आहे, कुठेही ठेवू शकतोस. थँक्यू. यार, तुझं माझं काय करतोस? आपण एकत्र राहू, मजा करू. हां, का नाही. बाय द वे, माझं नाव ऋषी. अरमान हिअर. विराट. हाय विराट. बॉईज, अरे सर. सर. सेट झालात? येस सर. मग एकमेकांची ओळख झाली की नाही? हो हो, खूप चांगलीच. वा, छान. ओके, गुड नाईट. गुड नाईट सर. काही लवकर उठायचं आहे. ओके सर. हे तर खूपच चांगलं झालं की मला सिनियर्स बरोबर रूम मिळाली. एकतर यांची अभ्यासात मदतही होईल आणि दुसऱ्या स्कूलमध्ये माझा धाकही राहील. मस्तच. काय यार, सिनियर्सच्या रूम मध्ये राहावं लागतंय. एकतर हुकूम चालवत राहतील आणि वर रॅगिंग करतील ते वेगळं, पण मी पण यांना इतका त्रास देईन ना की यांची हिंमतच नाही होणार रॅगिंग करायची. गुड मॉर्निंग. मॉर्निंग. मी वॉशरूमला जाऊन येतो. सॉरी सॉरी, ते चुकून पडला. काही हरकत नाही. उलट बरंच झालं की मला जाग आली. बाहेर जरा वॉक घेऊन येतो. मला माहिती आहे यांनी मुद्दामून हा ग्लास पाडलाय जेणेकरून आमची झोप मोड होईल. आणि हा ऋषी, ह्याला तर काहीच कळत नाही. या विराटला तर मीच धडा शिकवतो. तू पण येतोस का माझ्यासोबत? नाही नाही, मी थकलोय. थोडं झोपेन. ठीक आहे. सॉरी सॉरी सॉरी. झोप. मी पण बघतो कसा झोपतोस ते. What is this nonsense यार? केव्हापासून अलार्म वाजतोय? बंद कर ना तो. अरे मी अलार्म लावला होता सकाळी उठण्यासाठी, तोच वाजतोय. पण आता बंद करू शकतोस ना तू. तुला दिसत नाही का मी पाणी पितोय?
कदाचित एखाद्या वाईट अनुभवामुळे विक्रांतच्या मनात असा समज होता की हॉस्टेलची मुलं वाईट असतात आणि ते नव्या स्टुडंट्सला त्रास देतात, आणि म्हणूनच त्याने हा निर्णय घेतला होता की तो त्यांना धडा शिकवेल आणि कधीच नमणार नाही. आणि हे सर्व तो आपल्या चुकीच्या दृष्टिकोनामुळे समजत होता. अरे ऋषी, याला सांगतो मी विराटला कसा धडा शिकवला ते. अरे ऋषी, ऐक ना काय सांगतो ते. काय सांगायचं ते नंतर सांग, आधी अरे आंघोळ मी करून करेन रे आंघोळ, तू आधी ऐकतो माझं. आपला जो रूममेट आहे ना, ए बाबा ए कुठे चाललाय, थांब. पाहिलंस ना कसा आत घुसला तो. अरे यार, आता आपण बोलत होतो ना, मग कोणी ना कोणी आत जाणारच. अरे माझ्या मित्रा, तुला काहीच कळत नाही, पण इथे नवीन आहोत म्हणून हे लोक आपल्याशी असं वागतात. अरे यार, असं काही नाही. तू आंघोळ करून घे, मग आपण बोलूया, ठीक आहे? हे बाबा, तुला सांगितलं होतं ना थांबायला, मग थांबला का नाही? तू तर गप्पा मारत होतास, जायचंच होतं तर गेला का नाहीस? आता मला निवांतपणे आंघोळ करू दे, कळलं? निवांतपणे काय? आता पूर्ण दिवस तू आतच राहा. ऐक ना, ही शर्ट इस्त्री करायची होती. लॉन्ड्री आहे का इथे? हे बघ, तसं तर लॉन्ड्री आहे इकडे, पण तिकडे संध्याकाळी द्यावं लागतं. जेव्हा कधी अर्जंट असं ना तेव्हा मी स्वतः करतो. एक काम कर ना, तू माझी इस्त्री घे. थँक्यू मित्रा. वेलकम. अरे जरा ह्याला पण इस्त्री कर ना. हा मित्रा, करतो ना. अरे यार, काय करतोय? बावळट आहेस का? सिनियर्स आहेत म्हणून काही करून घेतील? अरे यार, असं काही नाही. आपण सर्व एकत्र राहतो, मग एक दुसऱ्यांची मदत करायलाच हवी ना. आणि ही इस्त्री तशीही त्याचीच आहे. अरे इस्त्री त्याची आहे म्हणून काय झालं? आपण काय नोकर आहोत का त्यांचे? यार, असं काही नाही. ए, दरवाजा तू बंद केला होतास? दरवाजा मी नाही केला. मग कोणी केला? मला काय माहित. मला सगळं माहितीये, हे तूच केलंयस. जास्त नाटक करू नकोस. नवीन आहेस म्हणून काही बोलत नाहीये. ही सगळी नाटक आहेत ना, बंद कर. हो यार, आज सकाळी सकाळी अलार्म वाजवून मला त्रास दिला होता. आणि तुम्हा दोघांमुळे आम्हाला त्रास होतोय, त्याचं काय? काय कसला त्रास? हे प्लीज यार, आता भांडू नका. शाळेसाठी उशीर होतोय, तू जाऊन तयार हो. अरे तयार हो सांगितलं ना. प्लीज प्लीज यार, शाळेसाठी उशीर होतो यार, चला. अरे तुम्ही सगळे अजून इथंच आहात? ब्रेकफास्टचा टाइम झालाय, चला लवकर चला. चला विक्रांत, उशीर होतोय, चल लवकर. सर फक्त 5 मिनिटं सर. ठीक आहे, ये लवकर. आकड दाखवतोस काय? आता तुला चांगलाच धडा शिकवतो. चल यार, लवकर चल. प्रिन्सिपल सरांना ऍप्लिकेशन देऊया, मग जाऊन बायोचं लेक्चर पण अटेंड करायचं आहे. अरे विराट बघ. अरे विराट, तू असा बाहेर का उभा आहेस? ते सरांनी क्लासच्या बाहेर काढले यार. का? माझ्या स्कूल बॅग मध्ये प्रोजेक्ट फाईलच्या ऐवजी न्यूजपेपर होता.
विक्रांत, काय तू तर नाही ना केलंस? हो मीच केलं. काही पुरावा आहे तुझ्याकडे? पुरावा हवाय तुला? हो दे ना. अरे यार, दे ना. अरे यार सोडा यार, सोडा. सरांनी बघितलं तर परत पनिश करतील. विक्रांत, 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 अरे माझं ऐक तरी. विक्रांत यार, मला समजत नाहीये तू असं का बिहेव करतोयस. तुझ्यामुळे आज विराटचा क्लास मिस झाला आणि त्यामुळे आपलाही क्लास मिस झाला. अरे हे लोक स्वतःला समजतात काय? मी नाही झुकणार यांच्या समोर, समजलं? जर ते नंबरी आहे तर मी 10 नंबरी आहे. यार मला कळत नाहीये तुझा प्रॉब्लेम काय आहे. हा, तुम्ही आहात, तुम्ही दोघे आहात माझा प्रॉब्लेम. अरे पण आम्ही तुझ्यासोबत असे काय वागलोय रे? जेव्हापासून मी इथे आलोय तुम्ही मला फक्त अकड दाखवताय. मी आलो तर कोणी माझ्याशी बोललं देखील नाही. मी झोपलो होतो तर तू पाणी प्यायचं कारण देऊन मुद्दामून पाण्याचा ग्लास पाडलास. मुद्दामून? हो मुद्दामूनच. तू का स्वतःला हुशार समजतोस का? मग समज, मी का तुला सहन करू? तू आम्हाला सहन नाही करत आहे, आम्ही तुला सहन करतोय, कळलं? आणि जर आम्ही इतकेच वाईट असतो तर ह्याच्यासोबतही असेच वागलो असतो. ते तर करतच आहात, पण ह्या बावटाला कुठे काय कळतंय? स्टॉप इट यार विक्रांत. तुला असं का वाटतं हे लोक वाईट आहेत? मला तर असं काही नाही वाटत. अरे मलाच नाही, हे सगळ्यांनाच वाईट वाटतात. हॉस्टेलच्या वॉर्डननी मला इशारा पण केला होता. असं होऊच नाही शकत. हो पण मला तर इशारा दिला होता की इथली मुलं खूप चांगली आहेत. जर तुला खोटं वाटत असेल तर चल आत्ता वॉर्डन समोर खरं खोटं करू. चल चल ना, चल, चल. चल. चला चला. दोघंही खरं बोलतायत. दोघेही म्हणजे? दोघंही म्हणजे? म्हणजे दोघं जे बोलतायत ते अगदी खरं आहे. मी या दोघांना फक्त एकच गोष्ट बोललो होतो की जसा तुम्ही विचार करताय इथले स्टुडंट अगदी तसेच आहेत. बस या दोघांनी ते आपापल्या दृष्टिकोनातून पाहिलं. विक्रांतने हा समज आधीच करून घेतला होता की इथले स्टुडंट्स त्याला त्रास देतील आणि म्हणून तो त्यांना उलट डबल त्रास देईल. एम आय राईट विक्रांत? येस सर. आणि या उलट ऋषीसाठी तुम्ही दोघं चांगले आणि मदत करणारे मित्र आहात, कारण त्याने तुम्हाला त्या दृष्टिकोनातून पाहिलं. ओ सॉरी सर, तुम्ही इतकी मोठी गोष्ट इतक्या सोप्या शब्दात सांगितलीत, मलाच कळलं नाही. ऍक्च्युली ह्या चूक माझीच आहे. मीच या लोकांना चुकीच्या दृष्टिकोनाने पाहिलं. आय एम सॉरी फ्रेंड्स, आय एम रिअली सॉरी. प्लीज मला माफ करा, प्लीज. काही हरकत नाही यार, नाव वी आर फ्रेंड्स. गुड. माणूस चांगला किंवा वाईट नसतो. चांगला किंवा वाईट असतो त्याचा दृष्टिकोन. तो कोणत्या गोष्टीला कशा प्रकारे बघतो हे त्याच्या दृष्टिकोनावर निर्भर करतं. जर तुमचा दृष्टिकोन चांगला असेल तर तुम्हाला सगळं काही चांगलंच वाटणार, आणि जर दृष्टिकोन चुकीचा असेल तर तुम्हाला प्रत्येक गोष्ट चुकीचीच वाटेल. जसं की ऋषी आणि विक्रांत बरोबर झालं. म्हणून गरज आहे दृष्टिकोन चांगला ठेवण्याची, म्हणजे आयुष्य तुम्हाला चांगलंच दिसेल, वाईट नाही.